नमस्कार मित्रांनो. आपण आतापर्यंत संपूर्ण बँकिंग सिस्टम बघितली. परत दुसरं आर-बी-आयचं मौद्रिक धोरण असेल, ह्या गोष्टी घेतल्या. आणखी मनी सिस्टम, पैसा पद्धत असेल, पैसा पद्धत देखील काय केलं आपण कंप्लीट केलं. आता ह्या सगळ्या आपण गोष्टी कंप्लीट केल्या. ह्याच्यामध्ये आणखी काही भाग बघा, लक्षात घ्या. एक डिजिटल पेमेंटला प्रमोट करण्यासाठी 2-3 समित्या होत्या, ते बी लक्षात असून तुमच्या. एक समिती होती फायनान्स मिनिस्ट्रीच्या अंतर्गत बनवली होती, रतनवतल समिती ही वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत बनवण्यात आली होती. आणि दुसरी समिती होती ही प्राईम मिनिस्टरच्या अंतर्गत बनवण्यात आली होती, चंद्रबाबू नायडू. ही चीफ मिनिस्टर समिती होती, चंद्रबाबू नायडू. आणि आर-बी-आयची एक समिती आहे तिसरी, 2019ला बनवण्यात आली होती. 2016ला नोटबंदी झाल्यानंतर, नोटबंदी कधी कधी झालेली आहे? पहिली नोटबंदी 1946ला, दुसरी 1978 आणि तिसरी जी नोटबंदी आहे ती 2016ला झालेली. मग त्यावेळेस ह्या डिजिटल पेमेंटला प्रमोट करण्यासाठी फायनान्स मिनिस्टरनी रतनवतल समिती बनवली. प्राईम मिनिस्टरच्या अंतर्गत होती चंद्रबाबू नायडू समिती आणि प्राईम मिनिस्टर कमिटी होती ही. आणि दुसरी जी आर-बी-आयने एक बनवलेली सध्या 2019ला डिजिटल पेमेंटला प्रमोट करण्यासाठी, काय सुझाव देण्यासाठी, ही होती नंदन निलेकानी समिती. ह्यांच्या काही शिफारसी वगैरे आल्या, काही प्रमाणात इम्प्लिमेंट करण्यात आल्या, काही प्रमाणात इम्प्लिमेंट करण्यात नाही आल्या. ह्या सर्व समित्या आपण काय केल्या बघा सर. ह्या फक्त 2-3 समित्या आपल्या तुमच्या लक्षात असू द्या. आता आर-बी-आय ज्यावेळेस कोणती मॉनिटरी पॉलिसी आपणवतं, आर-बी-आयची मॉनिटरी पॉलिसी असते, एक असतं स्वस्त पैशाचे धोरण आणि दुसरं एक असतं महाग पैशाचे धोरण. जर मार्केटमध्ये महागाई असेल तर आर-बी-आय जी मॉनिटरी पॉलिसी किंवा जे पैशाचं धोरण अवलंबतं ते म्हणजे महागाई असताना महाग पैशाचे धोरण. आणि जर उतार असेल मार्केटमध्ये तर आर-बी-आय कोणती मॉनिटरी पॉलिसी अवलंबतं? स्वस्त पैशाचं धोरण. म्हणजेच काय करणार, मार्केटमध्ये डिप्लेशनची समस्या आहे म्हणजे मग काय केला जाईल, रेपो दर कमी केला जाईल, MSF कमी केला जाईल, रिव्हर्स रेपो कमी, परत आणखी दुसरं काय, म्हणजे हे सगळ्या गोष्टी करतं. कधी CRR मध्ये कपात असेल किंवा SLR, ह्या सगळ्या गोष्टी कोणत्या झाल्या, स्वस्त पैशाचे धोरण झाले. आणि महाग पैशाचे धोरण कधी, ज्यावेळेस मार्केटमध्ये काय असेल, महागाई असेल, त्यावेळेस आर-बी-आयचे धोरण जे असते ते कोणते असते, महाग पैशाचे धोरण असते. त्याच्यामध्ये काय करणार, आर-बी-आय रेपो दर वगैरे काय करणार, वाढवणार वगैरे. या सगळ्या गोष्टी. जर मार्केटमध्ये महागाई आहे म्हणजेच काय आहे, मार्केटमध्ये पैसा जास्त आहे, मग तो आपल्याला काय करायचं, काढून घ्यायचा, कमी करायचा आहे. मग आर-बी-आय काय करणार, महाग पैशाचे धोरण अवलंबणार. आणि मार्केटमध्ये पैसा कमी असेल तर स्वस्त पैशाचे धोरण, म्हणजेच काय, रेपो वगैरे कमी करणार, बँकांनी जास्त मध्ये उधारीमध्ये वगैरे घेऊन जावं. ह्या ठराविक गोष्टी तुमच्या एक लक्षात असून द्या. आता आपल्याला जायचंय ते म्हणजे शेअर मार्केट टॉपिक आजचा बघायचा आपल्याला, शेअर मार्केट किंवा सेबी. आता हे बघत असताना आपल्याला तुम्हाला एक बेसिक गोष्टी काय पाहिजे, हा टॉपिक जो आहे तो जवळजवळ सर्व एक्झामसाठी बी इम्पॉर्टंट आहेच. प्रतिभूती, बँकिंगसाठी म्हणा वगैरे. प्रतिभूती म्हणजे सिक्युरिटीज. आता हा सिक्युरिटीज वगैरे समजून घेताना बघा, सिक्युरिटीज 2 प्रकारचे असतात. आता सपोज एखादी कंपनी असेल, कंपनी सुरू करण्यासाठी काय केलं जातं, बॉन्डच्या सहाय्याने कंपनी काय करते, मार्केटमधून पैसा उचलते. शेअर मार्केटच्या शेअरमधून सुद्धा काय करते, मार्केटमधून शेअरच्या ह्याने बी पैसा उचलते, म्हणजे भांडवल काय करते, जमा करते. आता 2 प्रकारचं मार्केट असतं. एक प्रकारचं डेब्ट मार्केट असतं आणि दुसरं असतं ते म्हणजे हे असतं इक्विटी मार्केट. डेब्ट मार्केटमध्ये काय केलं जातात, बॉन्ड इश्यू केले जातात, बॉन्ड झाले, डिबेंचर झाले. इक्विटीमध्ये काय, शेअर इश्यू केले जातात. सपोज एक कंपनी सुरू करायची, एक कंपनीला काय पाहिजे, भांडवल पाहिजे. मग ती काय करणार, डेब्ट मार्केटमध्ये जाईल, नाहीतर एक कोणत्या जाईल, इक्विटी मार्केटमध्ये जाईल. डेब्ट मार्केटमध्ये गेली तर ती काय करेल, बॉन्ड इश्यू करेल. आणि इक्विटीमध्ये गेली तर काय करेल, ती शेअर इश्यू करेल. आता सपोज बॉन्ड इश्यू केलं आणि जो कोणी गुंतवणूक आहे, ज्याने गुंतवणूकदार आहे, ज्याने कोणी खरेदी केलेलं आहे, मग ते बॉन्ड खरेदी केल्यानंतर तो काय करेल, कंपनीला जर 100 रुपयाचा बॉन्ड असेल तर तो काय करेल, 100 रुपये कंपनीला देईल आणि तो बॉन्ड खरेदी करेल. शेअर असेल तर तो 100 रुपयाचा असेल सपोज, तर तो 100 रुपये कंपनीला देईल आणि काय करेल, कंपनीचं शेअर खरेदी करेल 100 रुपयाचा. म्हणजेच एक प्रकारे काय, बॉन्ड खरेदी केला तर ह्याच्यावर काय मिळतं, तुम्हाला काय मिळेल, व्याज मिळणार. आणि ठराविक कालावधीचा जो बॉन्ड आहे त्याच्यावर. मग आणि जर शेअर तुम्ही जर कंपनीचं घेतलं तर ह्याच्यावर तुम्हाला कंपनीमध्ये काय मिळणार, भागीदारी मिळणार. म्हणजे एक प्रकारे कंपनीला नफा झाला तर तुमचं ज्याप्रमाणे शेअरचा तुमचा वाटा आहे त्या प्रमाणात तुम्हाला काय दिली जाईल, भागीदारी दिली जाईल, शेअर असेल तर. आता ज्यावेळेस कंपनी फेल वगैरे झाली आणि कंपनीचा काय करायचं, आपल्याला लिलाव करायचा आहे, अशी कंपनीचा लिलाव करण्याची जर वेळ आली तर पहिल्यांदा जो लिलाव केल्यानंतर पहिल्यांदा जो पैसा आहे तो बॉन्ड धारकांना काय केला जातो, दिला जातो बॉन्ड धारकांना पहिल्यांदा. नंतर मग त्याच्यातून बी राहिला लिलाव केल्यानंतर कंपनी, तर ज्यांचं शेअर आहे
ज्यांची भागीदारी आहे कंपनीमध्ये त्यांना पैसा तो दिला जातो. म्हणजे अशा प्रकारे फर्स्ट क्लेम करतात. ज्यावेळेस कंपनीची लिक्विडिटी लिहिला होतो त्यावेळेस पहिला फर्स्ट क्लेम कोणाचा, बॉन्डधारकांचा, आणि नंतर कोणाचा येतो, शेअरधारकांचा. ह्या एक गोष्टी काय असू द्या, लक्षात असू द्या. म्हणजे दोन प्रकारच्या प्रतिभूती असतात, एक म्हणजे डेब्ट मार्केटमधली आणि दुसरी म्हणजे कोणती, इक्विटी मार्केटमधली. आता ह्याचे वित्तीय बाजार, वित्तीय बाजाराचे काय होतात, वेगवेगळे प्रकार पडतात. वित्तीय बाजाराचे कोणकोणते प्रकार पडतात बघा. पहिला प्रकार जो असतो वित्तीय बाजाराचा तो कालावधीनुसार पडतात. काही प्रकार जे आहेत ते कालावधीनुसार प्रकार पडतात. ते दोन कोणते, एक असतं मुद्रा बाजार किंवा त्याला म्हटलं जातं मनी मार्केट, आणि दुसरा प्रकार पडतो कालावधीनुसार तो म्हणजे हे भांडवली बाजार. भांडवली बाजार, कॅपिटल मार्केट. हे दोन प्रकार कशापासून पडतात, कालावधीनुसार. कालावधीनुसार पहिला प्रकार कोणता, मुद्रा बाजार, आणि दुसरा कोणता, भांडवली बाजार. हा मुद्रा बाजार असतो तो 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी असतो, 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी. आणि हा 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी कोणता, मुद्रा बाजार. आणि भांडवली बाजार असतो तो 1 वर्षापेक्षा काय जास्त कालावधीसाठी असतो. हे झालं कालावधीनुसार दोन प्रकार. नंतर पडतात त्याच्या ह्याच्यानुसार, सेटलमेंटनुसार. सेटलमेंटनुसार कसं पडतात, स्पॉट मार्केट. तुम्ही आता सेटलमेंट केली तर त्याला काय म्हणणार, शेअरची वगैरे असेल तर ती काय, स्पॉट मार्केट. आणि जर फ्युचरमध्ये करत असाल तुम्ही तर त्याला काय, फ्युचर मार्केट. म्हणजे आता तुम्ही ठरवलं, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट वगैरे साईन केला आणि त्याची सेटलमेंट कधी केली, फ्युचरमध्ये केली, तर ते झालं तुमचं कोणतं, फ्युचर मार्केट, सेटलमेंटनुसार. नंतर तिसरा प्रकार असतो तो म्हणजे फ्रेशनेसनुसार. त्या सिक्युरिटीचा फ्रेशनेस किती आहे. फ्रेशनेसनुसार दोन प्रकार पडतात, एक म्हणजे प्राथमिक बाजार आणि दुसरा द्वितीय बाजार. असे दोन प्रकार कशापासून पडतात, फ्रेशनेसनुसार. प्राथमिक बाजार आणि द्वितीय बाजार. प्राथमिक बाजारामध्ये काय केलं जातात, इथं पहिल्यांदा सपोज शेअरचं एक्झाम्पल घेतलं तर काय होणार, इथं पहिल्यांदा शेअर इश्यू केला जाणार. प्राथमिक बाजारामध्ये काय होतात, पहिल्यांदा इश्यू केले जातात. मग ते काय, ह्याचं कुठं अस्तित्व वगैरे नसतं, ह्याचं कोणतं कुठंही काय, प्रायमरी मार्केट. ह्याला एक प्रकारे म्हणलं काय जातं, प्रायमरी मार्केट. ह्या प्रायमरी मार्केटचं किंवा प्राथमिक बाजाराचं कुठं, आणि हे झालं सेकंडरी मार्केट तुमचं, सेकंडरी मार्केट. प्राथमिक बाजाराचं कुठं अस्तित्व वगैरे नसतं, ते सगळं काय होतं, ऑनलाईन होतं. म्हणजे पहिल्यांदा कंपनीने शेअर वगैरे इश्यू केलं, आणि हे जे शेअर इश्यू केलं ज्यावेळेस तुम्ही द्वितीय बाजारामध्ये जाऊन विकता, म्हणजे सेकंडरी मार्केटमध्ये कोणत्या ना, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज झालं, नॅशनल स्टॉक एक्सचेंज झालं, इथं ज्यावेळेस ते शेअर तुम्ही विकताल त्यावेळेस ते कुठं गेलं, द्वितीय बाजार. म्हणजे आणि त्याचं काय असतं, फिजिकल एक्झिस्टन्स अस्तित्व असतं. ह्याचं कुठं असं अस्तित्व वगैरे नसतं प्राथमिक बाजाराचं. आता पुढं बघा, हे झालं कसे थोडक्यात तुमचे कन्सेप्ट केले जाते. आता आपल्याला जायचं, मी सांगितलं सिक्युरिटीचे दोन प्रकार असतात, एक कोणती असते डेब्ट आणि दुसरी कोणती असते इक्विटी. तर ह्या सिक्युरिटीजमध्ये प्रतिभूतीमध्ये आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे ते डेब्ट. जे म्हणजे काय, मी सांगितलं तुम्हाला बॉन्ड वगैरे असतील ते. मग हे डेब्टनुसार आता बघितलं, मी सांगितलं ह्याचे वित्तीय बाजाराचे वेगवेगळे प्रकार असतात. कालावधीनुसार कोणता प्रकार मी सांगितलं होता पहिल्यांदा, मनी मार्केट, आणि दुसरं कोणतं, भांडवली बाजार. मग मनी मार्केट किंवा मुद्रा बाजार किंवा भांडवली बाजार, मुद्रा बाजार आणि भांडवली बाजार. आता आपल्याला जायचं डेब्टमध्ये, जो 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी असतात, ते म्हणजेच कोणत्या, मुद्रा बाजारामध्ये किंवा मनी मार्केट. हे मनी मार्केट किती, 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी. मग 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी काय, सपोज आता गव्हर्नमेंट असेल, भारत सरकार असेल, भारत सरकार काय करतं, ट्रेजरी बिल इश्यू करतं. हे ट्रेजरी बिल भारत सरकारने इश्यू केल्यानंतर हे ट्रेजरी बिल सपोज भारत सरकारने काय ठराविक 14 दिवसाचे असतील, आणि हे ट्रेजरी बिलची व्हॅल्यू आहे 100 रुपये. फेस व्हॅल्यू किती आहे या ट्रेजरी बिलची, 100 रुपये. तर भारत सरकार हे 100 रुपयाला नाही विकत. हे जे शॉर्ट टर्म डेब्ट सिक्युरिटी असतात, जे मुद्रा बाजारामध्ये विकल्या जातात, ज्या शॉर्ट टर्म डेब्ट सिक्युरिटी असतात म्हणजे कमी कालावधीसाठी जे असतात, ह्याच्यामध्ये ही डिस्काउंटमध्ये दिली जाते. किती, 95 रुपयाला दिली, आणि 95 रुपयाला दिली, आणि ज्यावेळेस भारत सरकार माघारी ती खरेदी करेल त्यावेळेस ती कितीला करेल, 100 रुपयाला करेल. म्हणजे एक प्रकारे काय झालं ते डिस्काउंटमध्ये हे जे डेब्ट मार्केट चालतं मुद्रा बाजारामध्ये शॉर्ट टर्म कालावधीसाठी, ते कसं डिस्काउंटमध्ये सिक्युरिटी दिल्या जातात, आणि खरेदी करता वेळेस कशा केल्या जातात, फेस व्हॅल्यूला केल्या जातात. ते थोडक्यात राहून द्या, असून लक्षात असून द्या.
आता मुद्रा बाजारामध्ये 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी गव्हर्नमेंट असेल, भारत सरकार असेल, तर सरकार काय इश्यू करतं? सरकार काय करतं? 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी ट्रेझरी बिल इश्यू करतं. ट्रेझरी बिल काय 1 वर्षापेक्षा कमी कालावधी, जनरली ट्रेझरी बिल इश्यू केली जाते ती 81 दिवसाचे असतात. नंतर 192 दिवसाचे असतात किंवा 364 दिवसाचे असतात. जनरली बघा, सॉरी हे तर 91 दिवस येणार. बघा, मुद्रा बाजारालाच नाणे बाजार सुद्धा म्हणतात. जनरली ट्रेझरी बिल किती 91 दिवस, 182 दिवसाचे असतात आणि 364 दिवसाचे असतात. इथं मी 182 लक्षात असून द्या, इथं 182 दिवसाची असतात. कॅश मॅनेजमेंट बिल बी इश्यू केले जातात. कॅश मॅनेजमेंट बिल, हे जे कॅश मॅनेजमेंट बिल असतात हे 90 दिवसापेक्षा कमी कालावधी असतो यांचा. म्हणजे मुद्रा बाजारामध्ये अशा सिक्युरिटी इश्यू केल्या जातात, डेप्ट सिक्युरिटी इश्यू केल्या जातात, डेप्ट प्रतिभूती ज्या 1 वर्षापेक्षा कमी कालावधी. भारत सरकार असेल तर ट्रेझरी बिल आणि कॅश मॅनेजमेंट बिल काय करतं? इश्यू करतं. कॅश मॅनेजमेंट बिल हे 90 दिवसापेक्षा कमी कालावधीसाठी हे 2009 पासून काय केलं जातं? इश्यू केलं जात होतं. आता राज्य सरकार सुद्धा पहिलं 14 दिवसाची काय करायचं? ट्रेझरी बिल इश्यू करायचं. पण 2001 पासून बघा, 2001 पासून राज्य सरकारला जो ट्रेझरी बिल इश्यू करण्याचा जो राईट होता, म्हणजे राज्य सरकारला आता ट्रेझरी बिल इश्यू करता येत नाही. 2001 पासून राज्य सरकारला ट्रेझरी बिल इश्यू करता येत नाही, हेही लक्षात असू द्या. आता हे झालं कोणाच्या बाबतीत? गव्हर्नमेंटच्या बाबतीत. जर एखादी कंपनी असेल तिला 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी काय करायचं असेल? डेप्ट सिक्युरिटी इश्यू करायची असेल तर ती इश्यू करते. ते म्हणजे हुंडी झालं, परत आणखी कमर्शियल पेपर झालं, बिल ऑफ एक्सचेंज झालं, प्रॉमिसरी नोट. जर कंपनीला 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी पैसा हवा असेल तर ते काय इश्यू करतं? हुंडी इश्यू करू शकतं, ते कमर्शियल पेपर इश्यू करू शकतं, परत बिल ऑफ एक्सचेंज इश्यू करू शकतं, प्रॉमिसरी नोट. हे कशाच्या फॉर्ममध्ये? डेप्ट मार्केटमध्ये. डेप्ट मार्केट म्हणजे ह्याच्यावर काय दिलं जाईल? व्याज दिलं जाईल. म्हणजे जो कोणी इश्यू करेल त्याला काय दिलं जाईल? म्हणजे जो कोणी गुंतवणूक करेल ह्याच्यामध्ये त्याला काय दिलं जाईल? व्याज दिलं जाईल. आता बघा, हे सगळं इश्यू केलं. आता आपण करन्सी नोट आपली जी दररोज यूज करतो 100, 500 असेल, ही एक सुद्धा काही प्रकारे प्रॉमिसरी नोट आहे. पण ह्याच्यावर व्याज वगैरे काय होणार नाही, मिळणार नाही. फक्त काय केलं जाईल? 500 रुपयाचे असेल तर 4 तुम्हाला काय केल्या जातील? 100 रुपयाच्या नोटा दिल्या जातील. हे एक लक्षात असू द्या. आता बघा पुढं, प्रतिभूती, डेप्ट मार्केट. मुद्रा बाजारामध्ये आपण काय बघितलं? मनी मार्केट बघत होतो. जर आता बँक असेल, NBFC असेल तर हे सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट, COD, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट इश्यू करतं. कोण? बँक किंवा NBFC. हे झालं सर बँक किंवा NBFC. आता ह्याच्यामध्येच बघा, कॉल मनी एक कन्सेप्ट आहे. हे काय सिक्युरिटी वगैरे नाही. कॉल मनी म्हणजे काय म्हणलं जातं? कॉल मनी म्हणजे जर बँकांना एक दिवसासाठी जर उधारीमध्ये पैसा, म्हणजे बँका काय करतात? आपापसामध्ये उधारीमध्ये पैसाही करतात म्हणजे, आणि तो 1 दिवसापेक्षा जो कमी कालावधीमध्ये घेतला जातो त्याचा जो व्याजदर असतो, बँका आपापसामध्ये 1 दिवसाच्या कालावधीसाठी जो आपापसामध्ये व्यवहार करतात आणि त्यावेळेस जो व्याजदर असतो बँकांचा, त्या व्याजदराला म्हणलं जातं. जर सपोज ए बँकेला उधारीमध्ये पैसा पाहिजे असेल तर ते काय करेल? बी बँकेला मागेल, म्हणजे आपापसात. मग बी बँक काय करेल? जो तो व्याजदर लावेल त्या व्याजदराला म्हणलं जातं कॉल मनी. नोटीस मनी. आता नोटीस मनी म्हणजे बघा, नोटीस मनी म्हणजे 2 ते सेम वरचीच प्रोसेस, फक्त ती किती? 2 ते 14 दिवसासाठी असते. नोटीस मनीमध्ये सेम वरचीच, एखाद्या बँकेला आपापसात जो ही केला जातो, पैसा उधारीमध्ये आणला जातो, त्याच्यामध्ये जे व्याजदर लावला जातो त्याला काय म्हणलं जातं? नोटीस मनी. हे झालं डेप्टमध्ये किती? मुद्रा बाजार. दुसरा कोणता बाजार मी सांगितला होता डेप्टमध्ये? भांडवली बाजार. भांडवली बाजार किती कालावधीसाठी असतो? 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी, किंवा त्याला काय म्हटलं जातं? कॅपिटल मार्केट. आता ह्याच्यामध्ये बघा, भारत सरकार असेल, गव्हर्नमेंट असेल,
गव्हर्नमेंट असेल तर भांडवली बाजारामध्ये 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी जे इश्यू करतं ते म्हणजे गव्हर्नमेंट सिक्युरिटी, शासकीय प्रतिभूती. शासकीय प्रतिभूती, शासकीय प्रतिभूती, गव्हर्नमेंट सिक्युरिटी. परत सरकारी रोखे, सॉवरेन बॉन्ड. हे सगळे एकच बरं का, फक्त नावं वेगवेगळे आहेत. डेटेड सिक्युरिटीज. आणि दुसरं ह्यालाच गिल्टेज्ड सिक्युरिटी सुद्धा म्हटलं जातं. गिल्टेज सिक्युरिटी सुद्धा काय म्हटलं जातं, गिल्ट एज सिक्युरिटी काय म्हटलं जातं किंवा गिल्ट एज प्रतिभूती. गिल्ट एज प्रतिभूती का म्हटलं जातं ह्याला, तर त्याला कुणी गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, ॲश्युरन्स दिलेला आहे की तुम्हाला काय परत व्याज मुद्दल काय होईल, म्हणजे जे काय व्याज मुद्दल तुमच्या इथे काय तुम्हाला काय केलेलं व्याज मुद्दला सहित माघारी दिलं जाईल, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, गिल्ट एज. तुम्ही जर गुंतवणूक केली गिल्ट एज सिक्युरिटीमध्ये किंवा शासकीय प्रतिभूतीमध्ये, म्हणजे एक प्रकारे जर ज्यांनी गुंतवणूक केली त्याला काय व्याज मुद्दला सहित काय केलं जाईल, पैसे माघार दिले जातील. ह्यालाच म्हटलं जातं, काय म्हटलं जातं, म्हणून त्याला गिल्ट एज सिक्युरिटी असं म्हटलं जातं. म्हणजे एक प्रकारे गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, ॲश्युरन्स दिलेला आहे, हमी दिलेली आहे. ही कधी कशासाठी झालं, गव्हर्नमेंट झालं. आता मॉडर्न टाइममध्ये 2015 म्हणा ह्या टाइममध्ये बघा गव्हर्नमेंट आणखी बी इश्यू करतं इन्फ्लेशन इंडेक्स बॉन्ड, महागाईला काबू करण्यासाठी इन्फ्लेशन इंडेक्स बॉन्ड असतील. परत सॉवरेन गोल्ड बॉन्ड, देशी सुवर्ण बॉन्ड. आता हे बी काय करतं गव्हर्नमेंट, भारत सरकार काय करतं, इश्यू करतं. हे कशासाठी, महागाईला काबू करण्यासाठी. हे काय आहे, आपण विदेशी बाजार आपलं परकीय व्यापार ज्यावेळेस घेईल त्यावेळेस आपण काय करणार आहे, बघणार आहोत. हे झालं गव्हर्नमेंटच्या बाबतीत. आता एखादी कंपनी असेल, कंपनी जे इश्यू करते ते म्हणजे बॉन्ड. कोणती बॉन्ड इश्यू करते, कोणती, सरकारी कंपनी. बॉन्ड ही ब्रिटिश टर्म आहे, ब्रिटिश. आणि जर प्रायव्हेट कंपनी इश्यू करते डिबेंचर. किती, 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी जर त्यांना डेप्ट मार्केटमध्ये पैसा पाहिजे असेल तर काय केलं जातं, इश्यू बॉन्ड इश्यू केलं जातात. बॉन्ड ही कुठली, एक ब्रिटिश टर्म आहे. डिबेंचर ही काय आहे, अमेरिकन टर्म आहे. ही कोण इश्यू करतं, प्रायव्हेट कंपनी इश्यू करते. म्हणजे कंपनीला जर पैसा पाहिजे असेल, मग तुम्ही जर ज्या व्यक्तीने बॉन्डमध्ये गुंतवणूक केलेली आहे, डिबेंचरमध्ये गुंतवणूक केली, त्यांना काय मिळेल, व्याज मिळेल, भागीदारी मिळणार नाही कंपनीमध्ये. कारण कुठं आपण बघतोय, काय बघतोय आपण, डेप्ट मार्केट बघतोय. हे तुमच्या काय असून द्या, लक्षात असून द्या. हे झालं भांडवली बाजारमध्ये. आता एखाद्याने सिक्युरिटी खरेदी केली, सपोज गव्हर्नमेंट सिक्युरिटी खरेदी केली असेल, बॉन्ड, डिबेंचर, मग हे कुठं खरेदी केलं जातं, प्राथमिक बाजारामध्ये. हे सगळं खरेदी कुठं केलं जातं, प्राथमिक बाजारामध्ये. असा काय त्याचा फिजिकल एक्झिस्टन्स वगैरे नाही, फिजिकल त्याचं काय नाही, अस्तित्व नाही. ह्याची ट्रेडिंग कुठं ऑनलाईन झाली, म्हणजे प्राथमिक बाजारामध्ये तुम्ही ते खरेदी केलं. आणि हे जे विकलं जातं, तुम्हाला जर नको असेल, सपोज तुम्हाला वाटलं की आता हे जे गव्हर्नमेंट सिक्युरिटी आहे त्याच्यामध्ये काय मला फायदा नाही, किंवा मला ते काय करायचं, दुसरीकडे इन्व्हेस्ट करायचे, तुम्हाला अचानक काय खर्च आला, मग काय करू शकता तुम्ही, तुम्ही काय करू शकता, द्वितीय बाजारामध्ये विकून तुम्ही, द्वितीय बाजार सेकंडरी मार्केटमध्ये तुम्ही काय करू शकता, विकू सुद्धा शकता. जसं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असेल आलं, तिथं तुम्ही काय करू शकता, विकू सुद्धा शकता. आलं लक्षात, एक थोडक्यात पद्धत तुम्हाला लक्षात. म्हणजे आता कंपनी असेल तर हे इश्यू करते. नंतर बघा अर्बन लोकल बॉडी, जसं म्युन्सिपाल्टी असेल, अर्बन लोकल बॉडी, म्युन्सिपाल्टी असेल तर काय इश्यू करेल, म्युन्सिपल बॉन्ड. म्युन्सिपल बॉन्ड जर म्युन्सिपाल्टी असेल तर काय करेल, म्युन्सिपल बॉन्ड इश्यू करेल. आता ब्रिक्स बॉन्ड हे बी इश्यू केले जातात, ब्रिक्स बॉन्ड. आता ब्रिक्समध्ये कोणकोणते देश येतात, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. ह्यांनी एक बँक स्थापन केली होती 2014ला, ब्रिक्स देशांनी, न्यू डेव्हलपमेंट बँक. आणि हिचं हेडक्वार्टर आहे शांघाईमध्ये, चायनाला. ह्या न्यू डेव्हलपमेंट बँकने बी काय केलेलं आहे, एक बॉन्ड इश्यू केलेला आहे, त्यालाच म्हटलं जातं ब्रिक्स बॉन्ड. आणि तो जो पैसा आहे तो काय केला जाईल, म्हणजे जे राष्ट्र आहेत ब्रिक्समधले, त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट असतील, पायाभूत सुविधा असतील, ह्या प्रोजेक्टमध्ये काय केला जाईल, वापरला जाईल. हे एक लक्षात असू द्या. नंतर हे झालं आपण भारतीय मार्केट्सच्या संदर्भात बघितलं, डेप्ट मार्केटच्या संदर्भात. विदेशामध्ये काय होतंय, विदेशामध्ये सपोज आयएफसी काय, इंटरनॅशनल फायनान्शियल कॉर्पोरेशन.
आंतरराष्ट्रीय वित्तीय महामंडळ ही एक वर्ल्ड बँकच्या ज्या 5 सिस्टर एजन्सी आहेत त्या, म्हणजे वर्ल्ड बँक ग्रुपमध्ये किती येतात, 5 एजन्सी येतात. त्याच्यामधली एक आहे कोणती, IFC, इंटरनॅशनल फायनान्शियल कॉर्पोरेशन. ही काय करते, जे विकसनशील राष्ट्र आहेत त्यांना लोनमध्ये कमी व्याजदराने काय करते, पैसे देण्याचं काम करते ही IFC. आता हे IFC जी कमी व्याजदराने काय करते, पैसे देण्याचं काम करते एक प्रकारे बघा, इंटरनॅशनल फायनान्शियल कॉर्पोरेशन. मग ज्या वेळेस IFC एक मसाला बॉन्ड भारतात, आता सपोज विकसनशील राष्ट्रांना, म्हणजे आता तिच्याजवळ कुठून पैसे येणार आहेत, IFCला बी काय करावं लागणार आहे, इंटरनॅशनल मार्केटमध्ये काय करायला असेल, बॉन्ड इश्यू करत असेल. सपोज भारताला तिला मदत करायची, इंडियाला काय करायची, तिला मदत करायची, इंडियामधल्या ज्या कंपन्या आहेत त्यांना मदत करायची किंवा त्यांना लोनमध्ये काय करायचं आहे, पैसे द्यायचे आहेत. मग काय करेल IFC, आंतरराष्ट्रीय म्हणजे बाकीच्या देशामध्ये, बाहेरच्या देशामध्ये बॉन्ड इश्यू करते, त्या बॉन्डला म्हटलं जातं मसाला बॉन्ड. मसाला बॉन्ड म्हणजे हे जे मसाला बॉन्ड आहेत ते भारतीय कंपन्यांना लोनमध्ये पैसा देण्यासाठी विदेशी मार्केटमधून काय केला जातो, हे बॉन्ड इश्यू करून पैसा उचलला जातो, म्हणजे विदेशी मार्केटमध्ये हे मसाला बॉन्ड. मग अमेरिकेतील लोकांना वाटलं की या मसाला बॉन्डमध्ये, भारतीय मसाला बॉन्डमध्ये आपण काय करावं, गुंतवणूक करावं. मग ह्यांना काय ठराविक व्याज दिलं जाईल, मग थोड्या हायर व्याजने कुठं भारतीय, म्हणजे थोड्या जास्त व्याजाने कुठं भारतीय मार्केटमध्ये तो ज्या कंपन्यांना गरज आहे अशा कंपन्यांना काय केला जाईल, दिला जाईल. म्हणजे भारताच्या बाहेर इश्यू केलेला आहे ह्याला काय म्हटलं जातं, मसाला बॉन्ड, कारण भारतातले मसाले फेमस आहे म्हणून ह्याला मसाला बॉन्ड असं म्हटलं गेलेलं आहे. आता बघा 2015 नंतर RBIने भारतातील काही कंपन्यांना काय केली, परमिशन दिलेली आहे असं मसाला बॉन्ड इश्यू करण्यासाठी. मग एक लंडनमध्ये एक बॉन्ड इश्यू केले, ग्रीन मसाला बॉन्ड ही केले. आपली जी ही कंपनी आहे बघा, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, NHAI, हिनं लंडनमध्ये ग्रीन मसाला बॉन्ड काय केले, इश्यू केले. मग ह्या मसाला बॉन्ड, ग्रीन मसाला बॉन्ड नाही, फक्त मसाला बॉन्डच काय केले, IREDA हिनं ग्रीन मसाला बॉन्ड इश्यू केलेले आहेत. IREDA ग्रीन मसाला बॉन्ड कुठल्या, लंडनच्या मार्केटमध्ये, तिथलं जे स्टॉक एक्सचेंज आहे त्या मार्केटमध्ये इश्यू केले. मग तिथून पैसा मोबिलाइज करून भारतातील काय केला जाईल, भारतातले जे काही कोणाला लोनमध्ये हवे असेल तर त्यांना काय केलं जाईल, दिला जाईल. म्हणजे एक प्रकारे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने, म्हणजे जे हायवेचे प्रोजेक्ट वगैरे चालतात ना त्याच्यासाठी तो काय केला जाईल, वापरला जाईल. हा लंडन स्टॉक एक्सचेंजमध्ये किंवा लंडनच्या मार्केट स्टॉक एक्सचेंजमध्ये हा मसाला बॉन्ड इश्यू केले जातात. आता ही IREDA बी एक काय रिन्युएबल एनर्जी, जसं सोलर एनर्जी वगैरे ह्याला काय करते, फायनान्स करण्यासाठी काय केला जाईल, ग्रीन मसाला बॉन्ड म्हणजे तो इश्यू केला जाईल कुठं, लंडनच्या स्टॉक एक्सचेंज मार्केटमध्ये. आता ही IFC इंटरनॅशनल फायनान्शियल कॉर्पोरेशन काय करते, ही बॉन्ड इश्यू करते. जसं वर्ल्ड बँक सुद्धा काय करते, आणखी वर्ल्ड बँकने आपण बघितलं कोणता बॉन्ड बघितलं, बॉन्ड आय हा कोणाचा बॉन्ड आहे, वर्ल्ड बँकचा आहे. आणि हा जो बॉन्ड आहे इश्यू केला आहे वर्ल्ड बँकनी, ह्याची जी टेक्नॉलॉजी वापरली ती कोणती वापरली होती, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी वापरली होती. आणि हा बॉन्ड कुठे इश्यू केला होता वर्ल्ड बँकनी, ऑस्ट्रेलियामध्ये. म्हणून ह्या बॉन्डला कांगारू बॉन्ड सुद्धा म्हटलं गेलेलं आहे, कांगारू बॉन्ड सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. वर्ल्ड बँकने कोणता बॉन्ड आहे कुठे इश्यू केला होता, ऑस्ट्रेलियामध्ये, आणि म्हणून त्याला काय म्हटलं गेलं आहे, कांगारू बॉन्ड. ह्याचं जे डिनॉमिनेशन आहे हे जो असणार तो कशामध्ये, ऑस्ट्रेलियन डॉलरमध्ये. मसाला बॉन्ड जे इश्यू केले जातात ते कशामध्ये, रुपीमध्ये. परत ग्रीन मसाला बॉन्ड असेल तर तो बी कशामध्ये, डिनॉमिनेशन असणार त्याचं रुपीमध्ये. हे झालं वर्ल्ड बँकने इश्यू केलेला. नंतर पांडा बॉन्ड असेल तो म्हणजे नॉन चायनीज व्यक्ती असेल, हा कुठं इश्यू केला जातो, चायनामध्ये इश्यू केला जातो. तिथली करन्सी काय, युआनमध्ये, युआन रेनमिनबी. हाच पांडा बॉन्ड चायनीजमध्ये. कोणती, नॉन चायनीज एंटिटी, म्हणजे जसं पाकिस्तान असेल, IFC असेल, ह्यांनी काय केलं, चायनाच्या मार्केटमध्ये हा बॉन्ड इश्यू केला आणि तिथून जर पैसा मोबिलाइज केला तर त्या बॉन्डला काय म्हणायचं, पांडा बॉन्ड. नंतर दुसरा बॉन्ड असतो तो म्हणजे ग्रीन बॉन्ड, मी तुम्हाला सांगितलाच. ब्ल्यू बॉन्ड, हा जो ब्ल्यू बॉन्ड असतो हा सेशेल्स नावाची कंट्री आहे बघा, मदगास्कर आयलंड आहे, मदगास्कर बेट आहे बघा. मदगास्करच्या वर एक छोटंसं बेट आणखी म्हटलं तरी चाललंय. सेशेल्स नावाचा देश आहे आफ्रिकेच्या साईडला, ह्या म्हणजे पूर्व साईडला. मग ह्या सेशेल्स नावाच्या कंट्रीनं काय केला, ब्ल्यू बॉन्ड. मग काय करायला, मरीनच्या रिलेटेड प्रोजेक्ट असतील, मत्स्यपालनाच्या रिलेटेड, मत्स्य व्यवसायाच्या संदर्भात काय प्रोजेक्ट असतील त्यांना फायनान्स करण्यासाठी काय केले जाईल, हे जगातील पहिला म्हणजे एक प्रकारे ब्ल्यू बॉन्ड हा कोणी इश्यू केला, सेशेल्स नावाच्या कंट्रीने.
हे बी लक्षात असू दे. परत आणखी दुसरा बॉन्ड म्हटलं तर आपत्तीजनक बॉन्ड. आपत्तीजनक बॉन्ड किंवा कॅटास्ट्रॉफिक बॉन्ड सुद्धा म्हटलं जातं याला. आपत्तीजनक किंवा काय कॅटास्ट्रॉफिक बॉन्ड हे काही इश्यू केलं जातात. हे गव्हर्नमेंट किंवा इन्शुरन्स कंपनी आहेत त्या काय करतात, इश्यू करतात हे आपत्तीजनक बॉन्ड. आणि हे बॉन्ड इश्यू केल्यानंतर त्याच्यावर जे तुम्हाला व्याजदर जास्त दिला जातो, परंतु कोणती नैसर्गिक आपत्ती वगैरे आली तर त्याची मुद्दल तुम्हाला माघारी मिळत नाही. ह्या बॉन्डला म्हटलं जातं आपत्तीजनक बॉन्ड. असे वेगवेगळे बॉन्ड काय केले जातात, मार्केटमध्ये भांडवली बाजारामध्ये इश्यू केले जातात. मग हे बॉन्ड इश्यू केल्यानंतर ह्या बॉन्डवर तुम्हाला काय मिळणार, ज्याने कोणी गुंतवणूक केली त्याला काय मिळेल, व्याज मिळेल. मग ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीचे असेल तर त्याला काय म्हणतो आपण, मुद्रा बाजारामध्ये ते इश्यू केली. आणि 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीचे असेल तर ते कुठं, भांडवली बाजारामध्ये. आणि ते मग तुम्ही काय करू शकता, प्रायमरी मार्केटमध्ये खरेदी केले असतील तर ते कुठं, सेकंडरी मार्केटमध्ये, द्वितीय बाजारामध्ये काय करू शकता, ते तुम्ही विकू देखील शकता. हे झालं थोडक्यात कशाविषयीचं, बॉन्ड मार्केट विषयी म्हणजेच बॉन्ड विषयी. आणखी एक बघा गव्हर्नमेंटने इश्यू केलेला आहे इलेक्टोरल बॉन्ड. इलेक्टोरल बॉन्ड इलेक्टोरल बॉन्ड इलेक्टोरल बॉन्ड म्हणजे काय बघा, इन्कम टॅक्स ऍक्ट कधीचा आहे, 1961चा. ह्या इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये सांगितलेलं आहे की जे पॉलिटिकल पार्टी आहेत ह्यांना जे फंडिंग वगैरे दिलं जाईल त्याच्यावर कोणताही इन्कम टॅक्स लागणार नाही, कॉर्पोरेशन टॅक्स लागणार नाही. इन्कम टॅक्स ऍक्ट कधी 1961 मध्ये सांगितलेलं आहे. पण हे पॉलिटिकल पार्टी, आणि दुसरी गोष्ट, पॉलिटिकल पार्टी 2000पेक्षा जास्त हे कॅशमध्ये पेमेंट घेऊ शकणार नाही. हे आता लेटेस्ट 2017च्या म्हणजे 17-18च्या आसपास सांगितलेलं आहे. आणि मग आता हे 2000च्या पेक्षा जास्त कॅशमध्ये पेमेंट घेऊ शकणार नाही. मग राहिलेले पेमेंट कशामध्ये करणार, चेक असेल, नेट, RTGS करू शकतात ते. परंतु काय होणार, त्यांचा जो कोणी अकाउंटंट CA वगैरे असेल, सपोज पॉलिटिकल पार्टीला फंडिंग जर करायचं असेल तर 2000पेक्षा जास्त कोणी म्हणजे कॅशमध्ये करू शकणार नाही. सपोज एखाद्या कंपनीला फंडिंग करायचं असेल तर ती मॅक्झिमम 2000 मध्येच काय करू शकते, इलेक्शनच्या टायमिंगला वगैरे कॅशमध्ये फंडिंग करू शकते. मग आता सपोज राहिलेलं पेमेंट जर तुम्ही चेकमध्ये केलं जर एखाद्या कंपनीनं किंवा दुसरं काय नेफ्ट RTGS करून केलं, परंतु त्यांचा जो अकाउंटंट वगैरे अकाउंटंट किंवा CA असेल त्याने जर तो डाटा काय केला, लीक केला, तर त्या दुसऱ्या पार्टीचे लोक येऊन काय करतात, त्यांचं ऑफिस वगैरे फोडणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घडतील. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडून आहेत. म्हणून काय करण्यात आलं, इलेक्टोरल बॉन्ड आणलं. मग इलेक्टोरल बॉन्ड कोण इश्यू करणार, SBIच्या ठराविक ब्रँचेस फक्त. कोण इश्यू करणार, SBIच्या ठराविकच ब्रँच काय करतात, इलेक्टोरल बॉन्ड इश्यू करतात. आता ते बी कसं असणार आहेत, 1000चा असणार आहे, परत 10,000, 1,00,000, 10,00,000 आणि 1 करोड. एखाद्याला 2 करोड द्यायची असेल, इच्छा असेल तर 1 करोडचं दोन इलेक्टोरल बॉन्ड इश्यू केलं जाऊ शकतात. म्हणजे 1,000, 10,000, 1,00,000, 10,00,000 आणि 1 करोडचं काय केलं जातात, इलेक्टोरल बॉन्ड इश्यू केलं जातात. कोण करतो, SBIच्या ठराविक ब्रँचमध्ये काय केलं जातात, इश्यू केलं जातात. आता ज्या कुणा व्यक्तीला बघा, पर्टिक्युलर तो भारताचा नागरिक पाहिजे, ज्याला फंडिंग करायचंय पॉलिटिकल पार्टीला, तो पहिला भारताचा काय पाहिजे, नागरिक पाहिजे. दुसरी गोष्ट, ती कंपनीला करायचं असेल एखादं तर ती कंपनी भारतीय कंपनी हवी. मग ही भारतीय कंपनी कुणाकडे जाईल, फंडिंग करायचं एखाद्या पॉलिटिकल पार्टीला, तर कुठं जाईल, SBIकडे जाईल. SBIच्या त्या ब्रँचमध्ये, SBIच्या ब्रँचमध्ये गेल्यानंतर तिथं काय पाहिजे, अकाउंट पाहिजे. मग त्या अकाउंटवरती काय कॅशच्या स्वरूपात असेल, काय असेल, म्हणजे तो पैसा ते जमा करेल. मग नंतर तो पैसा काय केला जाईल, सपोज ठराविक ही करायचा आहे तर मग तो कशामध्ये, SBI करेल इलेक्टोरल बॉन्ड. इलेक्ट्रॉनिक बॉन्ड असा काही डीमॅट फॉर्ममध्ये नसतो. डीमॅट म्हणजे ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक, हा एक फिजिकल फॉर्ममध्ये कागदाच्या फॉर्ममध्ये असा असतो. मग ह्या इलेक्टोरल बॉन्ड जो काय जे फंडिंग करायचं, सपोज 1,00,000चं फंडिंग, तर हा 1,00,000चा काय झाला, इलेक्टोरल बॉन्ड. ह्याच्यावर कसलं व्याज वगैरे काही दिलं जाणार नाही. मग हा इलेक्टोरल बॉन्ड कुणाला दिला, कोण घेणार, परत मग तो नागरिक किंवा जर कंपनी असेल तर ती काय करेल, SBI कडून घेतला. तिनं घेतल्यानंतर ती ज्या त्याच्यावर काही डोनर जो करणार आहे त्याचं नाव वगैरे काही नसणार, म्हणजे नसेल. मग तो ह्या पॉलिटिकल पार्टीला, सपोज XYZ पॉलिटिकल पार्टीला तो इलेक्ट्रॉल बॉन्ड काय केला, ह्या कंपनीनं वगैरे दिला. मग त्या पॉलिटिकल पार्टीनं 15 दिवसाच्या आत, बघा ही सगळी प्रोसेस जी आहे ना, हे बॉन्ड दिला, नंतर तो 15 दिवसाच्या आत परत कोणती ज्या परमिशन दिलेली आहे त्या SBIच्या ब्रँचमध्ये जाऊन काय करणार,
करायचं, ह्या पॉलिटिकल पार्टीने तो इलेक्टोरल बॉन्ड काय करावा लागणार, जमा करावा लागणार आणि तिथं जमा केल्यानंतर ह्या पॉलिटिकल पार्टीला ह्या बँकेमध्ये अकाउंट त्यांचा असणार, मग त्या अकाउंटवर तो काय केला जाणार, पैसा टाकला जाणार. ही प्रोसेस झाली कशाच्या संदर्भातली, इलेक्टोरल बॉन्डच्या संदर्भातली. आता जी बी पॉलिटिकल पार्टीला, ज्या बी पॉलिटिकल पार्टीला हे डोनेशन करायचंय किंवा फंडिंग द्यायचंय, ती पॉलिटिकल पार्टी रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट कधीचा 1951चा, त्याच्यानुसार काय केलं पाहिजे, रजिस्टर असली पाहिजे ती पॉलिटिकल पार्टी. आणि मागील लोकसभा किंवा विधानसभा इलेक्शनमध्ये त्या पॉलिटिकल पार्टीला 1% पेक्षा जास्त काय झालं पाहिजे, मतदान झालेलं असलं पाहिजे, म्हणजे तरच त्या पॉलिटिकल पार्टीलाच फक्त तुम्ही इलेक्टोरल बॉन्ड ती कंपनी किंवा काय करू शकते, देऊ शकते. हे थोडक्यात कशाविषयी झालं, इलेक्टोरल बॉन्ड विषय. तर आता काय बघितलं आपण, प्रतिभूती. प्रतिभूती किती, 2 प्रकारच्या असतात. एक असते मी सांगितलं कोणती, डेप्ट, आणि दुसरी कोणती असते, इक्विटी. डेप्टमध्ये आपण बघितलं, डेप्टमध्ये काय बघितलं आपण, ही बघितलं मुद्रा बाजारामधल्या प्रतिभूती म्हणजे 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी, आणि दुसऱ्या कोणत्या, भांडवली बाजारामधल्या म्हणजेच काय 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी. नाणे बाजार सुद्धा म्हणतात मुद्रा बाजारला. मग या मुद्रा बाजारामध्ये आपण काय बघितलं, भांडवली बाजारामध्ये काय बघितलं आपण, ह्या जे प्राथमिक बाजारामध्ये इश्यू केलं जाऊ शकतं ते बॉन्ड. मग प्राथमिक बाजारामध्ये तुम्हाला विकायचं असेल तर ते कुठं, द्वितीय बाजारामध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता, विकू शकता. अशा प्रकारे आपण काय केलं, डेप्टचा पार्ट काय केला आपण, संपवला, म्हणजे जे बॉन्डमध्ये गुंतवणूक केलेली आहे ते. आता आपल्याला जायचंय ते म्हणजे इक्विटी पार्टमध्ये, म्हणजेच कोणता, शेअरच्या संदर्भात. आता इक्विटी पार्टमध्ये जात असताना, इक्विटी पार्टमध्ये जायचं आपल्याला. इक्विटीमध्ये शेअर वगैरे जे इश्यू केले जातात. आता ह्याच्यामध्ये बघा, कंपनी सुरू करायची असेल एखादी, जर तुम्ही त्या कंपनीचे शेअर घेतले तर तुम्हाला काय मिळणार आहे, भागीदारी मिळणार आहे. कंपनी सुरू करायची असेल तर एक पैसा आणला जातो कोणता, डेप्ट मार्केटमधून, आणि दुसऱ्या मार्गाने कोणता आणला जातो, इक्विटी मार्केटमधून. डेप्ट मार्केटमध्ये बॉन्ड वगैरे इश्यू केले जातात, इक्विटी मार्केटमध्ये काय इश्यू केले जातात, शेअर वगैरे इश्यू केले जातात. ह्या शेअरमध्ये तुम्ही जर गुंतवणूक केली तर तुम्हाला काय मिळेल, तिथं भागीदारी मिळेल. आता हे शेअर जे असतात, हे शेअर जे 2 प्रकारचे असतात. एक असतात प्रेफरन्शियल शेअर, एक असतात ते म्हणजे प्रेफरन्शियल शेअर, आणि दुसरे असतात ते ऑर्डिनरी शेअर. प्रेफरन्शियल शेअर आणि ऑर्डिनरी शेअर मध्ये डिफरन्स बघा. प्रेफरन्शियल शेअर आणि ऑर्डिनरी शेअर मधला डिफरन्स बघा. प्रेफरन्शियल शेअर मध्ये ही जी वोटिंग पॉवर असते, आता प्रेफरन्शियल शेअर मध्ये भागीदारी तर दोघांनाही मिळणार. कंपनीला नफा झाला तर काय केला जाणार, भागीदारी दिली जाणार. परंतु जी कंपनीचे महत्त्वाचे डिसिजन घ्यायचे तिथं जे वोटिंग पॉवर असते ही फक्त कोणत्या, ऑर्डिनरी शेअरवाल्यांनाच असते. बघा, जिथं कंपनीच्या ऑर्डिनरी शेअर जे आहेत, ह्या ऑर्डिनरी शेअरवाल्यांनाच काय करू शकतात, त्यांना वोटिंग पॉवर दिली जाते. म्हणजे कंपनीचे जे काही डिसिजन घ्यायचे आहेत ते कोण घेतात, ऑर्डिनरी शेअरवाले घेतात. प्रेफरन्शियल शेअरवाले काय करत नाहीत, कंपनीचे कोणतेही मेजर डिसिजन आहेत ते घेत नाहीत. त्यांना फक्त काय, नफा झाला तर काय दिली जाईल, भागीदारी दिली जाईल. हे लक्षात फक्त असू नये प्रेफरन्शियल शेअर मधला आणि ऑर्डिनरी शेअर मधला डिफरन्स. आता नंतर दुसरी गोष्ट, स्वीट इक्विटी. स्वीट इक्विटी म्हणजे कसं, इक्विटी म्हणजे शेअर, ओके. इक्विटी म्हणजे काय, एक प्रकारे शेअर मार्केटच्या संदर्भात. आता स्वीट म्हणजे काय, स्वीट म्हणजे कशी, खायला गोड असं. आपण तसं नाही. सपोज कंपनीने शेअर इश्यू केले आणि कंपनीचे जे डायरेक्टर वगैरे आहेत त्यांना काय केलं, वापर केलं पहिल्यांदा बाहेर, म्हणजे पब्लिकमध्ये हे करण्याच्या ऐवजी त्यांनाच वापर केलं की तुम्ही काय करा, तुम्हाला आम्ही काय करू, डिस्काउंटमध्ये शेअर देऊ. मग जे डिस्काउंटमध्ये शेअर दिले जातात, कारण कंपनीच्या व्हॅल्यू ॲडिशनमध्ये वगैरे ते काय करतात, मदत करतात, म्हणून ते शेअर काय केले जातात, जे शेअर कंपनीचे डायरेक्टर वगैरे आहेत, जे एम्प्लॉय आहेत, त्यांना काय केलं जातं, डिस्काउंटमध्ये दिलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, स्वीट इक्विटी. आलं लक्षात. आता पुढे बघा, स्वीट इक्विटी झाल्यानंतर व्हेंचर कॅपिटल फंड किंवा व्हेंचर कॅपिटल इन्व्हेस्टर असे कंपनी असतात. ह्या एक प्रकारे बघा, व्हेंचर कॅपिटल फंड जे आहेत किंवा इन्व्हेस्टर किंवा फंड्स म्हटलं तरी चालेल. व्हेंचर कॅपिटल फंड म्हणजे काय, जे असे गुंतवणूकदार असतात बघा, जे काय करतात, स्टार्टअप कंपन्या आहेत, म्हणजे ज्या नुकत्याच सुरू झालेल्या कंपन्या आहेत, आताशी सुरू झालेल्या कंपन्या, अशा ज्या स्टार्टअप कंपन्या आहेत, ह्या स्टार्टअप कंपन्यामध्ये काय करतात, गुंतवणूक करण्याचं काम करतात. त्यांचा बॉन्ड असेल, शेअर असेल, ह्याच्यामध्ये काय केलं जातं, ते गुंतवणूक करण्याचं काम कोण करतं, हे व्हेंचर कॅपिटल फंड्स. हे काय आहेत, गुंतवणूकदार, एक प्रकारे अशी प्रकारची कंपनी. नंतर मग ह्यांचा एक प्रकारे हा व्यवसाय असतो. नंतर असतात ते म्हणजे दुसरे एंजल इन्व्हेस्टर.
म्हणजे असे मोठे लोक, जसं मोठे उद्योगपती जसं रतन टाटा वगैरे असेल, तर हे एंजल इन्व्हेस्टर, एंजल गुंतवणूकदार काय करतात, तर स्टार्टअप कंपनीमध्येच गुंतवणूक करतात. पण ते कसं आहे, त्यांचं एक फॅशन हॉबी म्हणून काय करतात, गुंतवणूक करतात. त्यांना काय म्हटलं जातं, एंजल इन्व्हेस्टर. परंतु हे काय, ह्यांचा तो एक व्यवसायच आहे, व्हेंचर कॅपिटल फंडवाल्यांचा स्टार्टअप कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याचा. पण हे काय, फॅशन हॉबी म्हणून गुंतवणूक करतात, त्याला काय म्हटलं जातं, एंजल इन्व्हेस्टर. नंतर शेअरमध्ये बघा, IPO इश्यू केले जातात. IPOचं लॉंग फॉर्म इनिशियल पब्लिक ऑफर, इनिशियल पब्लिक ऑफर. आता हे ज्यावेळेस IPO इश्यू केले जातात बघा, IPO इश्यू करताना, आता सपोज एखादी ए कंपनी आहे, ह्या ए कंपनीला काय करायचं, तिचं IPO म्हणजे जे शेअर सुरुवातीला इश्यू केले जातात. म्हणजे आतापर्यंत त्या कंपनीने काय केलं नाहीत, शेअर इश्यूज केले नाहीत कधी, आणि सुरुवातच कंपनीची आहे आणि शेअर काय केल्यात, कंपनीनं इश्यू केल्यात. आता सपोज ह्या कंपनीला काय नाही, नॉलेज नाही, म्हणजे की कशा प्रकारे शेअर इश्यू करायचं वगैरे, काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी माहीत नाही. मग ती काय करते, एखादा अंडर रायटर हायर करते. अंडर रायटर म्हणजे काय, ते मार्केटमध्ये शेअर विकण्याचं, इश्यू करण्याचं काम करते. मग ह्या अंडर रायटर कंपनीला सांगितलं की आमच्या वतीने तुम्ही काय करा, शेअर इश्यू करा, काय मार्केटमध्ये विका. मग अंडर रायटर कंपनी जी असते, सपोज आता ही बँक बी असू शकते, ICICI सुद्धा हे काय करते, काम बघते. मग आता ही बँक असू शकते, नॉन बँक असू शकते. मग ही अंडर रायटर कंपनीनं काय केलं, अंडर रायटर जे आहे त्यांनी काय केलं, ठीक आहे बा, आम्ही तुमचं शेअर काय करू, मार्केटमध्ये विकू. आणि मार्केटमध्ये जर ही रिस्क घेते की मार्केटमध्ये जर विकलं गेलं नाही तर काय करू, अंडर रायटर काय करतात, स्वतः खरेदी करतात. आणि ह्या अंडर रायटरला सेबी कडून काय करावं लागते, परमिशन घ्यावी लागते. सेबी काय, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. हे सगळं संपूर्ण शेअर मार्केटवर रेग्युलेशन करण्याचं जे काम आहे हे सेबीचं आहे, ते आपण घेणार आहोत नंतर. सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, सेबी. आता अंडर रायटरने काय केलं, शेअर इश्यू केले. हे जे प्राथमिक बाजार म्हणजे पहिल्यांदा इश्यू केले आता हे कंपनीचे शेअर, ह्यांना काय म्हटलं जातं, IPO. आणि मग ज्यावेळेस लोकांना मग हे केलं जातं बा, ज्यांना घ्यायचं त्यांनी मग जे काही लोकांनी काय केलं, खरेदी केले हे शेअर. आणि जर आणखी खरेदी करूनही ठराविक शेअर राहिलेच क्वांटिटीमध्ये, तर ते अंडर रायटर स्वतः काय करतं, खरेदी करतात. अंडर रायटर हा लॉस का करून घेईल, कारण पण अंडर रायटरला काय करते, ही कंपनी काय करते, जेवढी मागेल तेवढी काय करते, फी त्याने देण्याचं काय करायला असतं, ठरवलेलं असतं. म्हणजे प्रकारे त्यांना मधली फी वगैरे मिळते, अंडर रायटर जे आहे त्यांना. आता सपोज मार्केटमध्ये IPO इश्यू केला आणि जेवढे IPO आहे त्याच्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टर आले, तर काय केलं जातं, लॉटरी वगैरे ह्याच्या सहाय्याने काय केलं जातं, ते इन्व्हेस्टरला शेअर दिले जातात, लॉटरीच्या सहाय्याने वगैरे. आणि आता ज्यावेळेस पहिल्यांदा शेअर इश्यू केले जातात, सपोज 100 रुपये फेस व्हॅल्यूचा असेल, तर हा 100 रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्त किमतीलाच विकावं लागणार, 100 पेक्षा कमी किमतीला विकता येत नाही पहिल्यांदा इश्यू केल्यानंतर. आणखी दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्यांदा इश्यू केल्यानंतर 100 किंवा 100 पेक्षा जास्त किमतीला. आता ही झाली काय, तर शेअरची काय झाली, फेस व्हॅल्यू झाली. आणि सपोज तो शेअर जर 110 रुपयाला विकला जात असेल, तर ही झाली काय, त्या किमतीपेक्षा जी काय त्याची फेस व्हॅल्यू आहे त्याच्यापेक्षा जी किंमत जी जास्त किमतीला विकला गेला, तर ही झाली त्याची काय, प्रीमियम व्हॅल्यू झाली. ही काय झाली, प्रीमियम व्हॅल्यू. आता बघा, ही झाली इनिशियल पब्लिक ऑफर, म्हणजेच काय केला, शेअर काय केला, सुरुवातीला इश्यू केलेला आहे. नंतर मग कंपनीला आणखी शेअरची गरज पडली आणि जर दुसऱ्यांदा शेअर कंपनीने इश्यू केलं, तर त्याला म्हटलं जातं FPO, फॉलो ऑन पब्लिक ऑफर, फॉलो ऑन पब्लिक ऑफर. जर दुसऱ्यांदा इश्यू केलं तर ते झालं, काय झालं, FPO. मग हे FPO काय केलं जातात, जर सपोज पहिल्यांदा इनिशियल जे शेअर होल्डर आहेत त्या म्हणजे हे परत FPO इश्यू केलं म्हणजे सेम प्रोसेस, FPO करत मार्केटमधून काय केलं जाईल, पैसा उचलला जाईल. मग FPOच्या सहाय्याने वगैरे भांडवल वगैरे ती कंपनी काय करेल, उचलण्याचं काम करेल. आता राईट इश्यू म्हणजे काय बघा, राईट इश्यू ह्याच्यामध्ये जे कन्सेप्ट आहे, आता FPO कंपनीने इश्यू केल्यानंतर राईट इश्यू म्हणजे सपोज जे इनिशियल ज्यांनी IPO इश्यू केलं होतं त्यावेळी ज्यांनी जी गुंतवणूक केलेली आहे त्यांनाच काय केलं जाईल, राईट दिला जाईल एक प्रकारे, बाबा तुम्हाला जर FPO खरेदी करायचं असेल तर काय करा, तुम्ही पहिल्यांदा त्यांना राईट दिला जाईल, एक प्रकारे तुम्ही खरेदी करू शकता. आणि जर त्यांना खरेदी करायचं नसेल तर मार्केटमध्ये मग परत तो मार्केटमधून काय केला जाईल, पैसा उचलला जाईल FPOच्या सहाय्याने, फॉलो ऑन पब्लिक ऑफर. आता ज्या व्यक्तीने खरेदी केल्या त्या व्यक्तीने सपोज एखाद्या XYZ व्यक्तीने काय केलेलं आहे, तर ही झालं आपण काय बघितलं, इक्विटीमध्ये IPO आणि FPO विषय काय केलं बघितलं. आता सपोज एखादी भारतीय कंपनी आहे आणि ह्या भारतीय कंपनीला अमेरिकन मार्केटमधून पैसा आणायचा आहे.
अमेरिकन मार्केटमधून काय करायचं आहे, पैसा उचलायचा आहे. मग आता तो कशा प्रकारे आणायचा, त्याच्यासाठी आता भारतामध्ये काय आहे, ह्याचं रेग्युलेशन कोणाचं आहे, सेबीचं आहे. अमेरिकेमध्ये त्यांची काय असेल ती ही असेल, म्हणजे एक प्रकारची संस्था असेल, तिचं रेग्युलेशन असेल. मग आता अमेरिकन मार्केटमधून पैसा आणायचा आणि ही सगळी जी लिगल प्रोसेस आहे ह्याच्यातनं त्याला जायचं नाही ह्या व्यक्तीला किंवा ह्या कंपनीला. मग काय करेल, जे अमेरिकेची एखादी बँक असेल, सपोज बँक ऑफ अमेरिका जवळ हा व्यक्ती कंपनी काय करणार, जाणार बँक ऑफ अमेरिकाला म्हणणार आमचे एवढे एवढे शेअर आहेत, हे शेअर धरा आणि आम्हाला काय करा, मदत, म्हणजे एक प्रकारे तो पैसा द्या, म्हणजे कंपनीला भांडवल पुरवठा करा. मग हे काय करणार, अमेरिकेमध्ये हे शेअर दिले, अमेरिकेच्या ह्या बँकेमध्ये हे शेअर दिले. मग ह्या बँकेमध्ये शेअर दिल्यानंतर हे बँक काय करते, त्याच्या ह्या शेअरच्या सहाय्याने अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट इश्यू करते, ADR, अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट. आणि मग हे अमेरिकन मार्केटमध्ये काय करते, कुणी खरेदी करते बघते. मग जेव्हा काही अमेरिकन ADR रिसिप्ट करेल, म्हणजे सपोज या व्यक्तीने काय केली, ही अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट आहे, ही काय केली, खरेदी केली. नंतर मग ही कुणाला दिली, मग त्या बँक ऑफ अमेरिकेला दिली. अमेरिकेला काय केलं, जो काय असेल 100 रुपयाचे असेल, सपोज एक प्रकारे एक एक्झाम्पल $100 असेल तर $100 या व्यक्तीने कोणाला दिलं, ह्या बँक ऑफ अमेरिकाला दिलं. मग बँक ऑफ अमेरिकेने आपली फी कट करून कोणाला काय तो पैसा कोणाला दिला, ह्या भारतीय कंपनीला दिला. मग भारतीय कंपनीला अमेरिकन मार्केटमधून काय आला, पैसा आला, भांडवल आलं. मग ह्या भारतीय कंपनीला नफा झाला, तर ह्या नफा काय करेल, कुणासंग शेअर करेल, हे बँक ऑफ अमेरिकेला देईल. आणि हा बँक ऑफ अमेरिका मग तो नफा काय करेल, आपलं कमिशन कट करून कोणाला देईल, हा ए व्यक्तीला देईल. ही अशी जी प्रोसेस चालू जाते, ही अमेरिकन मार्केटमध्ये जी इश्यू केली जाते, तिथले विदाऊट लिगल प्रोसेस न फॉलो करता, म्हणजे तिथं रजिस्ट्रेशन वगैरे या सगळ्या गोष्टी न फॉलो करता ही जी मेथड आहे, हिला काय म्हणलं जातं, अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट इश्यू केली जाते. सपोज हीच उलट भारतीय मार्केटमध्ये केलं तर काय म्हटलं जातं, त्याला इंडियन किंवा भारतीय डिपॉझिटरी रिसिप्ट असं म्हटलं जातं, भारत डिपॉझिटरी रिसिप्ट म्हटलं जातं. सपोज अमेरिकेतल्या एखाद्या व्यक्तीला वाटलं की मला भारतीय मार्केटमधून पैसा आणायचा आहे, तर मग भारताच्या एखाद्या बँकला तो हे करणार. मग भारताची बँक काय करेल, तो आपलं शेअर भारतीय बँकेला देईल. भारताची बँक काय करेल, भारत डिपॉझिटरी रिसिप्ट करून भारतीय मार्केटमधून काय करेल, पैसा उचलेल आणि तो कुणाला देईल, तो अमेरिकन व्यक्तीला देण्याचं काम करेल. हे झालं काय, भारत डिपॉझिटरी रिसिप्ट. आता सपोज भारतीय कंपनीला ग्लोबल मार्केटमधून पैसा पाहिजे, ही झाला अमेरिकन मार्केटमधून. जर ग्लोबल मार्केटमधून पैसा पाहिजे असेल भारतीय कंपनीला, तर तिथं ज्यावेळेस इश्यू केली जाते ती म्हणजे ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट. ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट. आता ही जास्ती अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट काय अमेरिकेमध्ये इश्यू केली म्हणून डॉलरमध्ये असणार. भारतीय डिपॉझिटरी रिसिप्ट भारतामध्ये इश्यू केली म्हणजे त्याचं डिनॉमिनेशन कशामध्ये असणार आहे, रुपीजमध्ये असणार. आता ही ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट म्हणजे काय, भारतीय कंपनीला ग्लोबल मार्केटमधून पैसा पाहिजे कुठूनही, मग त्या ही कशामध्ये असू शकते, डॉलरमध्ये असू शकते, युरोमध्ये देखील काय असू शकते, ही ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट असू शकते. आता आपण बघितलं या सगळ्या सिक्युरिटी कुठं प्राथमिक बाजारामध्ये इश्यू केल्या गेल्या. हे सगळे जे शेअर आहेत ते कुठं प्राथमिक बाजारामध्ये इश्यू केले, ते खरेदी केले. आता एखाद्याला वाटलं किंवा अचानक काही गरज पडली, आता हे माझ्याजवळ शेअर आहेत, मी सपोज काही 10,000चे शेअर किंवा 100 रुपयाचा शेअर असेल हा खरेदी केला, मला अचानक काही गरज पडली किंवा मला वाटलं की आता ह्याच्यामध्ये ह्या कंपनीच्या मार्केटमध्ये काही नाही, मला एवढा फायदा नाही, मग मला काय करायचा, शेअर विकायचा आहे. तर हा शेअर मी कुठं द्वितीय बाजारामध्ये विकू शकतो. कुठं, द्वितीय बाजार, सेकंडरी मार्केट. आता प्राथमिक बाजारात असं काही फिजिकल एक्झिस्टन्स नसतं, द्वितीय बाजाराचा फिजिकल एक्झिस्टन्स असतो. आता आशियातलं पहिलं सेकंडरी मार्केट किंवा काय म्हणलं जातं, वर्ल्ड, जगातलं सगळ्यात पहिल्यांदा बघू आपण, जगातलं सगळ्यात जुनं स्टॉक एक्सचेंज. मग तिथं काय केलं जातं, जे स्टॉक एक्सचेंज असतं एक प्रकारे तिथं काय द्वितीय बाजाराच्या सगळ्या गोष्टी म्हणजे चालतं, म्हणजे द्वितीय बाजार. मग ह्या स्टॉक एक्सचेंज, आशियातलं सगळ्यात जुनं स्टॉक एक्सचेंज आपलं जगातील सगळ्यात जुनं स्टॉक एक्सचेंज हे आम्स्टरडॅम, हे नेदरलँडमध्ये आहे. 1602 मधील हे आम्स्टरडॅम हे कुठलं आहे, जगातील सगळ्यात ओल्ड, सगळ्यात जुनं स्टॉक एक्सचेंज मार्केट आहे. जे सेकंडरी मार्केट म्हणतो ते जगातील सगळ्यात जुनं. हे झालं जगातील. आशियातील सगळ्यात जुनं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, किंवा पहिलं म्हटलं तरी चालेल, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज 1875. हे आहे 1875. भारतामध्ये बघा, आशियामध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे कधीचं आहे, 1875चं. जगामध्ये कोणतं आहे, आम्स्टरडॅम हे कुठलं आहे, नेदरलँडचं, 1602 मधलं. भारतामध्ये सिरियल बघा, बॉम्बे हे सगळ्यात पहिलं, नंतर अहमदाबाद,
अहमदाबादचा आहे, नंतर कोलकाता आणि नंतर आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE. हे भारतामध्ये उतरत्या क्रमाने एक लक्षात ठेवा. सगळ्यात म्हणजे एक प्रकार सगळ्यात जुनं कोणतं? बॉम्बे, नंतर अहमदाबाद, नंतर कोलकाता आणि नंतर कोणतं? नॅशनल स्टॉक एक्सचेंज. हे भारतामधलं झालं. नंतर बघा ह्याच्यामध्ये वेगवेगळं सॉफ्टवेअर वापरले जातात. एक नीट नावाचा, जसं मी सांगितलं कोर बँकिंग सोल्युशनसाठी कोणतं वापरलं जातं? फिनॅकल, बान्सियस कोणत्या बँका वापरतात. कुबेर झालं कोणतं? RBI वापरतं. तसं इथं बी सॉफ्टवेअर वापरले जातात वेगवेगळं. शेअर मार्केटमध्ये सुद्धा नीट वापरला जातो, बोल्ट, हे वेगवेगळे सॉफ्टवेअर आहेत. हे काय केले जातात? वापरले जातात. ह्याच्यानंतर एक लक्षात ठेवा, डीमॅट अकाउंट म्हणजे काय हे समजून घ्यायचं आपल्याला. याच्यामध्ये डीमॅट अकाउंट, डीमॅट अकाउंट म्हणजे डीमॅट अकाउंट हा शब्द सारखा शेअर मार्केटच्या संदर्भात आहे. डीमॅट अकाउंट म्हणजे आता तुम्ही शेअर खरेदी केले, ते काय असतील? एखाद्या कागदाच्या फॉर्ममध्ये असतील सपोज, आणि हा कागदाच्या फॉर्ममध्ये जे शेअर आहेत ते जळण्याचे, चोरी होण्याचे भरपूर चान्सेस आहेत ना. मग हे घडू नये म्हणून काय होणार? सपोज प्रायमरी मार्केटमधून तुम्ही किंवा सेकंडरी मार्केटमधून तुम्ही शेअर खरेदी केले, हे जळण्याचे म्हणजे एक प्रकार हे सगळे प्रॉब्लेम असल्यामुळं किंवा चोरी वगैरे होण्याचे प्रॉब्लेम असल्यामुळं हे काय केलं जातं? NSDL असेल, नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड, किंवा दुसरी कोणती CSDL, ह्या कंपन्याला सेबीकडून परमिशन वगैरे घ्यावी लागते. NSDL नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड, CSDL सेंट्रल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड असेल. ह्या कंपन्या काय करतात? हे जे शेअर आहेत तुमचे, हे काय करतात? स्टोअर करून ठेवण्याचं काम करतात, जेणेकरून काय होऊ नये? चोरी वगैरे होऊ नये. आणि तुम्ही कसं मग तुम्ही ऑनलाईनच हे करायचं. सगळं मार्केटिंग जे आहे ते म्हणजे ऑनलाईन. जो कोणी व्यापारी असेल तो काय करणार? ऑनलाईन मार्केटिंग करणार. ऑनलाईन म्हणजे कसं? की कोणत्या तरी एखाद्या बँकेमध्ये असेल किंवा नॉन बँकेमध्ये काय करणार? तो आपलं स्वतःचं अकाउंट ओपन करणार आणि तिथून मग ऑनलाईन ट्रेडिंग, ऑनलाईन व्यापार केला जाईल. जे फिजिकल शेअर आहेत ते कुठं कोण स्टोअर करून ठेवणार? नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड किंवा सेंट्रल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड. इथं काय केलं जातील? जो फिजिकल फॉर्म मधले शेअर आहेत ते काय केले जातील? स्टोअर करून ठेवण्याचं काम केलं जातील, जेणेकरून काय होऊ नये? फ्रॉड होऊ नये, ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी. मग हे आणि मग मार्केट जो ट्रेडिंग आहे ॲक्च्युली कसं केलं जाईल? ऑनलाईन केलं जाईल. आणि ह्यालाच म्हटलं जातं डीमॅट अकाउंट. तुम्ही जे बँकेमध्ये किंवा नॉन बँकेमध्ये जे अकाउंट ओपन करता त्याला म्हटलं जातं डीमॅट अकाउंट असं म्हटलं जातं. ही NSDL बघा, या NSDLला आता पेमेंट बँकचं बी लायसन मिळालं आहे. पेमेंट बँक म्हणून सुद्धा काम करते NSDL. आणि तुमच्या सिक्युरिटी जे आहेत तर स्टोअर करून ठेवण्याचं सुद्धा काय करते? नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड म्हणून सुद्धा काय करते? काम करते. नंतर गुंतवणूकदाराचे वेगवेगळे प्रकार पडतात. गुंतवणूकदार आहेत त्यांचे काय करतात? वेगवेगळे काय होतात? प्रकार पडतात. ह्याच्यामध्ये बघा, गुंतवणूकदारामध्ये त्यांची बाईंग कॅपॅसिटी, विकत घेण्याची जी कॅपॅसिटी आहे, विकत घेण्याची कॅपॅसिटी किती आहे? जे गुंतवणूकदार आहे ह्यांची विकत घेण्याची कॅपॅसिटी किती आहे ह्याच्या आधारावर प्रकार पडतात. पहिला प्रकार पडतो क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर, QIB, क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर किंवा हे जे असे गुंतवणूकदार असतात जे मोठे गुंतवणूकदार असतात, जसं LIC झालं, मोठ्या कंपन्या झाल्या, हे काय करतात? मोठ्या ठिकाणी ह्यांना म्हणजे थोडाफार म्हणजे ते फटका सुद्धा म्हणजे जरी काय झालं शेअर मार्केट तर मध्ये ते काय करू शकतात? जेलू शकतात. असे जे असतात ते काय म्हणतात? त्यांना म्हटलं जातं क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर. दुसरे असतात ते रिटेल इन्व्हेस्टर. रिटेल म्हणजे सर्वसामान्य आम आदमी आला, एखादा पर्टिक्युलर व्यक्ती वगैरे असेल, रिटेल गुंतवणूकदार. त्यांनी जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केलं म्हणजे ह्यांची बाईंग कॅपॅसिटी कशी आहे? कमी आहे, ह्यांची कशी आहे? जास्त आहे. आणि ह्यांना काय म्हटलं जाणार? मग रिटेल गुंतवणूकदार. तिसरे असतात ते अँकर गुंतवणूकदार, अँकर इन्व्हेस्टर. आता अँकर म्हणजे काय? हे बी ॲक्च्युली कसे असतात? क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर असतात. परंतु एखादी नवीन कंपनी आहे आणि हिनं काय केलं? शेअर इश्यू केलं. डायरेक्ट रिटेल गुंतवणूकदार खरेदी करणार आहे का? त्यांना माहित आहे ही कंपनी उद्या काय होऊ शकते? फेल वगैरे होऊ शकते. मग असं घडू नये म्हणून काय केलं जातात? हे जे अँकर गुंतवणूक असतात हे बी ॲक्च्युली कसे असतात? क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायरच असतात. हे काय करतात की पहिल्यांदा कंपनीचा ह्यांच्यासाठी मग एक वाटा ठेवला जातो. वाटा म्हणजे कसा? सपोज शेअर असतील तर यातलं 10% शेअर पहिल्यांदा कोणाला खरेदी करतील, कोणासाठी वाटा ठेवला जाईल? या अँकर गुंतवणूकदारांना. म्हणजे अँकर गुंतवणूकदार हे 10% शेअर पहिल्यांदा खरेदी करतील, मग बाकीचं मग कोणाला दिले जातील? रिटेल गुंतवणूकदार. म्हणजे कसं की रिटेल गुंतवणूकदारांचा एक प्रकार कॉन्फिडन्स वाढेल की बाबा ह्या शेअरमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केलं तर काय नाही आपल्याला म्हणजे जास्त हानी होणार नाही. म्हणजे
आता हे झालं 3 प्रकारचे विकत घेण्याची कॅपॅसिटी आहे. एखाद्याचं बिहेवियर कसं म्हणजे वागणं, राहणीमान, बिहेवियरनुसार काय केलं जातं, वेगवेगळे प्रकार पडतात. कशाचे? गुंतवणूकदाराचे. त्याच्यामध्ये पहिला आला जॉबर्स. हे स्वतःच्या खिशातला पैसा यूज करून काय करतात, शेअरची काय करतात, खरेदी विक्री करतात. ह्यांना काय म्हणलं जातं, जॉबर्स असं म्हणलं जातं, किंवा आडती सुद्धा. दुसरा असतात स्टॅग किंवा मेल डिअर. स्टॅग गुंतवणूकदार हे काय करतात, प्राथमिक बाजारामध्ये शेअर खरेदी करतात. ह्यांचा एकच उद्देश असतो, नफा कमवणे. प्राथमिक बाजारामध्ये शेअर खरेदी केले आता की द्वितीय बाजारामध्ये लगेच विकून मोकळे होतात. ते सपोज 100 रुपयाचा शेअर असेल तर 110 रुपयाला विकून लगेच द्वितीय बाजारामध्ये मोकळे होतात. ह्यांना म्हटलं जातं स्टॅग किंवा मेल डिअर. फक्त नफा कमवण्याच्या ह्याने काय करतात, ते काम करतात. असे बी काही मार्केटमध्ये गुंतवणूकदार असतात. तिसरे असतात ते म्हणजे बुल किंवा ह्याला म्हटलं जातं तेजीवाले गुंतवणूकदार. हे जे गुंतवणूकदार असतात, बुल जे गुंतवणूकदार असतात, तेजीवाले गुंतवणूकदार, हे काय करतात, सपोज ह्यांचं ह्यांना एक वाटतं की म्हणजे हे तेजीवाले, सपोज आता पहिल्यांदा फ्युचरमध्ये काय होईल की ह्या एखाद्या एक कंपनीच्या शेअरमध्ये जर मी गुंतवणूक केली, आता सपोज ही हवाई सेक्टरमधली कंपनी आहे, तर उद्या वैमानिक क्षेत्रामध्ये जास्त ही होईल, म्हणजे ग्रोथ होईल, आणि नंतर काय शेअरच्या किमती जास्तीत जास्त वाढतील आणि मला काय होईल, जास्तीत जास्त फायदा होईल. असे जे विचाराचे गुंतवणूकदार असतात म्हणजे की तेजीवाले गुंतवणूकदार, हे काय करतात, शेअर आता कमी किमतीला खरेदी करून ठेवतात आणि नंतर भविष्यात त्यांना काय वाटतं की शेअरची किमती वाढतील, त्यावेळेस आम्ही विकून काय करू, नफा कमवू. मग हे झाले बुल. तिसरे असतात ते मंदीवाले गुंतवणूकदार. ह्यांना म्हणलं जातं बेअर. हे जे बेअर जे असतात ना, मंदीवाले गुंतवणूकदार, ह्यांना काय वाटतं की त्यांच्याजवळ जर शेअर असतील तर आता ह्या शेअर सेक्टरमध्ये पुढं भविष्यात काय होईल, मंदी येईल. मग माझ्याजवळ शेअर आहे ते मी मग काय करू, विकून परत, म्हणजे पुढं जे येणारा लॉस आहे तो मला काय होणार नाही. मग 100 काय जो शेअर असेल तो काय करू, विकून मी मोकळा होईल. म्हणजे असे जे विचाराचे जे गुंतवणूकदार असतात त्यांना काय म्हटलं जातं, मंदीवाले गुंतवणूकदार. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे काय असतात, मार्केटमध्ये बिहेवियरनुसार काय असतात, वेगवेगळे गुंतवणूकदार असतात. आता हे झालं गुंतवणूकदाराचे वेगवेगळे प्रकार. आपल्याला आता नंतर पुढचा टॉपिक घ्यायचा आहे तो म्हणजे सेन्सेक्स. सेन्सेक्स म्हणजे काय आपण ते समजून घेऊ. आपण इक्विटीमध्येच बघतोय अजून बी. एक लक्षात घ्या, सेन्सेक्स म्हणजे असं काही वेगळं नाही, फक्त वेगवेगळ्या कंपन्या ज्या असतात त्यांच्या शेअरच्या किमती किती आहे त्या, यांची एक फ्री फ्लोटिंग मार्केट प्राइस काढली जाते. फ्री फ्लोटिंग मार्केट प्राइस त्यांचा काय जो फॉर्म्युला असेल त्याच्या बेस इयरच्या आधारावर काय काढली जाते, एखाद्या फ्री फ्लोटिंग मार्केट प्राइस काढली जाते. मग सपोज शेअरची किंमत वाढली, 100 रुपयाचा शेअर आहे, तर त्या शेअरची किंमत वाढली तर सेन्सेक्स बी काय होणार, वाढणार. आणि शेअरच्या किमती बी त्या कंपन्यांच्या कमी झाल्या तर सेन्सेक्स बी काय होणार, डाऊन जाणार. म्हणजे ह्या सेन्सेक्सची किंमत जी टोटल डिपेंड कशावर आहे, शेअरच्या किमतीवर आहे. म्हणजे शेअर 100 रुपयाचा 1000 झाला तर सेन्सेक्स बी काय होणार, अप होणार, वर जाणार. आणि शेअरची किंमत सपोज 100 रुपयाची 90 वर आली तर सेन्सेक्स बी काय होणार, डाऊन जाणार. म्हणजे अशा प्रकारे जो सेन्सेक्स काढला जातो. आता बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा एक निर्देशांक आहे तो म्हणजे कोणता, सेन्सेक्स यूज कोण करतं, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज यूज करतं, BSE, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. आता हा जो सेन्सेक्स काढला जातो, आता हा 30 कंपन्यांच्या आधारावर काढला जातो. 30 कंपन्यांच्या जर शेअरच्या किमती ह्याच्या आधारावर फ्री फ्लोटिंग मार्केट प्राइस काढली जाईल आणि मग ह्या 30 कंपन्यांच्या आधारावर ठरवलं जाईल की बाबा सेन्सेक्स अप गेलाय, त्यांच्या शेअरच्या प्राइजेस किमती कशा आहेत त्याच्या आधारावर काढून मग सेन्सेक्स अप जाणार का डाऊन जाणार हे काय केलं जाईल, ठरवलं जाईल. हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचं झालं. नंतर निफ्टी हा नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा हे आहे, निर्देशांक आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSEचा. मग हा निफ्टी काढला जातो 50 कंपन्यांच्या ह्याच्यावर, 30 कंपन्या आणि निफ्टीचा जो आहे तो 50 कंपन्या. 50 कंपन्यांच्या शेअरच्या किमती कशा आहेत ह्याच्या आधारावर जो काढला जाते, त्यांचा जो फॉर्म्युला वगैरे वापरून फ्री फ्लोटिंग मार्केट प्राइस काढली जाते. जर शेअरच्या किमती वाढल्या तर काय होईल, निफ्टी वाढेल. शेअरच्या किमती कमी झाल्या तर काय होईल, निफ्टी कमी होईल. हे झाला कोणाचा, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा. टोकियोचं जे स्टॉक एक्सचेंज आहे, टोकियो कुठं, जपान, टोकियोचं जे स्टॉक एक्सचेंज आहे ह्यांच्यामध्ये काढला जातो जो निर्देशांक असतो तो निक्की.
निक्की नामाचा काय असतो, निर्देशांक असतो. हा काढला जातो 225 कंपन्यांच्या ह्याच्यावर काढला जातो. म्हणजे 225 कंपन्यांची 25 कंपन्यांच्या शेअरच्या किमती कशा आहेत बाबा, आणि त्याच्यावर मग फ्री फ्लोटिंग मार्केट प्राइस वगैरे सगळ्या कन्सिडर करून मग काय होईल, त्यांचा निक्की वाढतोय कमी होतोय हे ठरवलं जातं. कुठं, टोकियोच्या स्टॉक एक्सचेंजचा. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा कोणता, सेन्सेक्स निर्देशांक. हे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा कोणता, निफ्टी 50 कंपन्यांच्या ह्याच्यावर. आणि टोकियोचा कोणता, निक्की 225 कंपन्यांच्या आधारावर काढला जातो. आता आपल्याला बघा सेन्सेक्स बघायचा आहे. मग हा सेन्सेक्स बघत असताना सेन्सेक्स कधी कमी जाईल आणि कधी वर होईल. जर आरबीआयचं स्वस्त पैशाचं धोरण असेल, स्वस्त पैशाचं धोरण असेल, सेन्सेक्स कमी कधी होईल बघा. आरबीआयचं जर स्वस्त म्हणजे वाढेल कधी, आरबीआयचं जर स्वस्त पैशाचं धोरण असेल, म्हणजे आरबीआयने रेपो दर कमी केला, ह्या सगळ्या गोष्टी, मग लोक काय करतील, जास्तीत जास्त बँका खरेदी करतील, बँकामधून लोक खरेदी करत पैसा खरेदी करतील. मग लोकांनी पैसा खरेदी केला, लोक जास्तीत जास्त खरेदी करेल. लोकांनी सपोज गाडी 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर जास्तीत जास्त खरेदी करेल, तर ज्या काही कंपनी असेल त्याची ग्रोथ होईल. मग ह्या कंपन्यांच्या शेअरमध्ये आपण इन्व्हेस्ट केलं तर काय होईल, आपल्याला जास्ती ते कंपनी जास्तीत जास्त नफा कमवेल. आणि मग त्या कंपनीनं जो नफा कमवलेला आहे जास्त, त्याच्यामध्ये आपल्याला काय होईल, त्या कंपनीच्या शेअरमध्ये आपल्याला भागीदारी काय होईल, चांगली मिळेल. म्हणजे अशा वेळेस लोक काय करतात, अशा वेळेस काय होतं, शेअरच्या किमती वाढतात. मग आपण त्यावेळेस काय करायचं, शेअरमध्ये काय करायचं, इन्व्हेस्ट करायचं. हे कधी करतं, स्वस्त पैशाचं धोरण आखल्यावर. जर आरबीआयने महाग पैशाचं धोरण हे केलं, महाग पैशाचं धोरण म्हणजे काय, आरबीआयने रेपो दर काय केला, एक प्रकारे हाय वगैरे ठेवला, तर बँका कमी उधारीमध्ये घेतील. मग लोक कमी काय करतील, खाली उधारीमध्ये व्याजदर जास्त असल्यामुळे उधारीमध्ये कमी घेतील, खरेदी कमी करतील म्हणजेच कंपन्यांना काय होईल, जास्त नफा होणार नाही. म्हणजे तिथं शेअरमध्ये आपल्याला गुंतवणूक करणं चांगलं आहे का, नाही. मग अशा वेळेस लोक काय करणार नाही, शेअरमध्ये गुंतवणूक करणार नाहीत. मग कशामध्ये, बॉन्ड मार्केटमध्ये गुंतवणूक करणं काय होतील, ते त्यांना सोयीस्कर ठरेल, मग तिकडे जातील ते. म्हणजे अशा वेळेस काय होईल, सेन्सेक्स काय होईल, कमी होईल. म्हणजे हे कसं रिलेटेड टॉपिक आहेत. मग आता हे झालं, आता युद्धजन्य परिस्थिती झाली, परत आणखी काय कुठला दुष्काळ आला, आता जसं कोरोना व्हायरस आलाय, अशा वेळेस सेन्सेक्स काय होईल, खाली जाईल. आणि ज्यावेळेस मार्केटमध्ये सगळी ग्रोथ असेल, मग अशा वेळेस काय होईल, ग्रोथ असेल, चांगलं सगळं बूम पिरियड असेल मार्केटमध्ये, सगळ्या कंपन्या वगैरे ठीकठाक चालतात, अशा वेळेस शेअरच्या किमती काय होतील, वर जातील. म्हणजेच त्यावेळेस सेन्सेक्स बी काय होईल, वर जाईल. म्हणजे हा सेन्सेक्स काय होतोय, कमी जास्त मार्केटमध्ये. आता इलेक्शनचा कालावधी असेल, बीजेपीच्या फेवरमध्ये कंपन्या असतील, तर त्यांचा म्हणजे त्या विचार केला तर मग सेन्सेक्स काय होतो, इलेक्शनच्या किंवा काँग्रेस असेल, म्हणजेच एक प्रकारे काय होईल, सेन्सेक्सचा चढ उतार काय होतो, इलेक्शनचा बघा त्या दिवशी रिझल्ट असेल त्या दिवशी काय होतो, सेन्सेक्स जास्तीत जास्त काय होतो, चढ उतार पाहायला मिळतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी काय होतात, शेअरच्या किमती काय होतात, कमी जास्त म्हणजे झाल्या की सेन्सेक्समध्ये काय होते, तफावत कमी जास्त होत राहते. आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला जे बघायचं, हे झालं आपल्याला सेन्सेक्स विषय. ह्याच्यानंतर आपल्याला बघायचं, ह्या सगळ्यावर रेग्युलेटर कोण आहे, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, सेबीचं काय असतं, रेग्युलेशन असतं. या सेबी विषयी आपल्याला पुढच्या लेक्चरला समजून घ्यायचे. आणखी नंतर सेबीनं काय काय रिफॉर्म आणले वगैरे, या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्यात, समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, धन्यवाद.